पाहिले तुझे माझ्या अंतरी यामुळे झाले कान्हा सावळ्या हरी या
रात्रीत झोप कशी आली रात्रीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली अगे राधे इकडे बघ. काय ग?
जरा तेवढा उशीर होतोय का? चला गं आता. चला बाई. राधी आता तर सर्व बिगी बिगी. चला गं पोरींनो. हो ग. अगं राधे इकडे ये का? काय गं? ए राधे इकडे ये का आता? काय करता? राधे आपण चुकलोय वाटतं ग. राधे खरंच चुकलोय आपण. अगं नाही चंद्रा, नाही गं. बोलले गं आपण. तिकडून अशी वाढायचं काय का आपण ऐकून अगं चला. अगं नाही का पुढे गेलात ना बांधाच्या खाली पडायला नाही. काय ग अगं हो तुम्ही बदलच्या माझा सल्ला कोणतरी सांगत तर असायला हवं ग हो ग हा अगं तारा, आपल्या त्या मावशीला बोलवायला सांगितलं होतं ना तुला. हो ग विसरली ग अगं अशी कशी विसरली? आता काय करायचं एवढं तर सगळं आवाज तिला आवाज येऊन बघते हा. अगं ये गं. ते बाई आवाज मावशी, अगं ये मावशी. अगं काय ग अगं येतेस ना बाजाराला? कुठे ग अगं आले ग आले येते गं. अहो सोडा ना मला काय का माहितीये बाहेर गेली. हात मारतेस अगं आले ग आले ते बाई या राधे हर दिवसा या राधेला हर दिवसा मारी हाका या मावशीला मारी हाका या मावशीला राधा है तरणी तरती आले मी सांगितला राधा है तरणी तरती आले मी साडीला ये या राधेला हर दिवस आले या राधेला हर दिवस आले आता या मावशीला राधा है
गाठी आले मी साथीला. हे सगळं मी घेतली आता आणि काळ्या माणसाची मध्ये मध्ये ए राधे बघ गं, काळ्या माणसाला बघ दे मावशी. काय करा ते अगं एवढा उशीर का गेला? अगं अजून लवकर आलीस ती मग झालं काय गं? पण काय झालं माहिती काय गं? माझं जोर झालं होतं. ए काय गं? माग म्हणते मी नाही तुला काय वाटलं का गं. ती जाऊ दे राधे काय गं? एवढ्या घाई घाईनं आणि एवढ्या गडबडीत कशाला बोललं ग मला अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरे बाजारला चाललोय बघ. मग जावं की मी कशाला येऊ ए राधे चल बस चला. अगं थांब आलो ना. गं. अगं पण मावशामध्ये कोणालाच रस्ता माहित नाही बघ. आता रस्ता माहित नाही म्हणून बोलवलं का मला अगं हो हो. गं. हिला विचार सकाळी मी बाजून गेली अगं विसरली विसरली असेल असेल. गं. अशी कशी विसरली असेल घर भांडायला विसरत नाही ही ए मावशी काय गं म्हणतेस काय करायचं? अगे मावशी, चल ना गं आता. तिला प्रेमाने बोलायचं तर देतो मी. तिच्याशी प्रेमानं आम्ही आमच्याशी पण प्रेमानं बोलत होती. अगं ह्यांच्याशी तू रात्री बोलतेस माझ्या आता बोल ए मावशी काय गं हे? अगं बोल का आता चंद्रा. खरंच म्हणताय हो ग अगं, तुम्ही म्हणताय म्हणून नाहीतर हिची म्हणून. मावशीचं काय झालं? मग? प्रेमानं बोलू का गं? हा गं. माव- मावशी रे, आता काय झालं गं? आता हिच्या सासू प्रेमानं कसं बोलणार गं? अगं आमच्याशी कसं बोलते तसंच बोल बघ. असं म्हणते ऐक हा मावशी ए मावशी मावशी ए, मावशी 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 अगं असं असं करून धोका पाहिजे शीतल मावशी. आज त्याच्या पोरीचं प्रेम असं होतं का मग कसं होतं का? आज त्याच्या पोरीचं प्रेम कसं होतं कसं गं? तुला माहितीये काय गं? आज त्याच्या पोरीचं प्रेम कसं होतं कसं गं? भाऊ म्हणलं ना. आता ऐका ऐका ऐका. आज त्याच्या पोरीचं प्रेम कसं होतं कसं गं? एकाला हाय काय? दुसऱ्याला बाय आणि पोरी तिसऱ्यावर पळून जाईल ए मावशी असं होतं गं? धन्यवाद. नवनाथ खापरे नवनाथ खापरे यांच्याकडून मावशीसाठी ए मावशी तुला काय झालंय आमची वारली नवनाथरावांची नाव घेतली. तुमचे नाही गं आमची तुझे आता आहेत का कुठं आता ऐकाय नाव घेतली गं? वरतीत वरण डबल डबल वरण मावशी गवत काय काढायला झालं काय हा गं? करायला ऐकाल का आता गवत काढायला गेलीस ना ना? झालं ऐक जर वरतीत वरण डबल डबल वरण आता वरण माहिती आहे ना हा गवताची हो वरतीत वरण डबल डबल वरण आणि ह्या नवरा नवरा तू रात्रीच करण ए मावशी काय म्हणतेस हे? धन्यवाद. त्याचप्रमाणे असं का गं? अगं मास्तर किती? सक्षम समीर लाड यांच्याकडून चंद्राच्या अगं हो. ते जाऊ दे आणि आजकालचं पोलीस प्रेम जुन्यात सांगायचं म्हटलं तर कसं कसं गं? सत्यवान साहेबचा गेला आता जमाना सत्यवान साहेबचा गेला आता जमाना त्यानंतर लैला मजनू त्यानंतर आली लैला मजनू आज सगळे दिवसात पालविना ए दगडू मावशी हे सगळे दगडू का गं? दगडू दगडू तुला काय करायचंय मग आता प्रेमाने बोल आपली त्याच्या प्रेमाला बोलायचंच का? अगं बोल का आता. ए मावशी किती गोड दिसतेस गं. अगं हो खरंच गोड दिसतेस ग आता ह्यालाच विचार ही मावशी गोड दिसते इकडे त्यांना विचार मावशी गोड दिसते ना गोड दिसते ना इकडे काय ग जराशी कुठे ग
झालं हा आता हिने सांगितले की नाही मी कशी दिसते ती आता ही कशी तर सांगायला नको का मावशी मी बाई थोडंच दिसते गो बाई. काय स्वभाव पाहिला तर हिचाच पडलाय मावशी आता ऐका चंद्रासारखा मुकडा हिचा एक खरंच नका मावशी. पश्चिम सूर्यासारखं तेज हिचं खरंच नका मावशी. तिकडे घे चंद्रासारखा मुकडा हिचा हो ग. आणि सूर्यासारखं तेज हिचं हा आणि हरणीसारखी चालीची ए मावशी हळणीसारखी म्हणजे अशी का ही अशीच असणार ना अशीच असणार. मग दुसऱ्यासारखं कागा बोलणं तुझं मावशी तू तर काय म्हणते का राहते तिच्यासोबत मी नाही यायची माझ्याला. मला पण याची हौस नाही देते. अरे मावशी चल ना आता. त्याचप्रमाणे करण लाड यांच्याकडून देखील मावशीसाठी 101 ते पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय करण. घे आता करण नावाचं नाव. फोडला फणस काढले घरी फोडला फणस काढले घरी अहो हे करणराव दिसतात बरे पण फटकीला संसार करतात खरे काय गं मावशी करते संसाराच्या सोबत. अगं मस्कर केली ग चल आता चल हे चला का वाचायला. काय झालं म्हणजे काय काय झालं ग. एवढी नाटक घेऊन हा आणि एवढा सात श्रृंगार करून हो ग बाजार काढलीच की नाही चाललंय ग. मग हे तुला काय हेच काय सांगितलं पाहिजे का हे सांगितलं पाहिजे का ग. नाही तर व्यापार होणार कसा ए सांगा का आपण काय काय घेतलं ते. मावशी बघितलं तू पण चालेल बाजाराला तू बाजार करून गेला इथे तू खाऊन रुपाले. मग त्याचा खात आहे की जरा असं मावशी मी घेतली तेवढी आणि चालले पण बाजाराला. जा जा. तेच नाही का? अगं मावशी मी घेतलंय ताक आणि चालले पण बाजाराला. जा. ए मावशी आता मी सांगू का ग मी काय घेते. सांगू का ग? तुला विचारले तरी पण सांग सांगू का ग. खरं सांग खरं सांगू. खटखट सांग सांगते ऐक ऐक. माझ्या मठात माझ्या मठात तुझ्या माठात तू काहीतरी घेतलंय आणि बाकीच्याने काही दगडी भरले मावशी म्हणजे सांग की. मावशी मी घेतले खावा आणि चालली थेट बाजाराला. थेट तनबाई बाजाराला. हे नाही घेतलाय खावा कोणी हवा तर घ्यावा का उद्या तरी मावशी काय ग? अगं खावा म्हटलं मी खावा खावा भाई भाई. ए मावशी इकडे बघ. तुला काय वाटलं नाही काही नाही ग. आपण बाजारात जाऊन मथुराच्या बाजारात करायचं. चला आता ए जाऊया का ग. चला ग. अगं ये भवानी काय झालं काय तुला तुम्ही येताना का मागो माग. जर तिकडे टाक कुठे का अजून. ते पोरीस नाही का? रमणीयच तिथं नवीन लग्न झालंय ना हो ग इथं झालंय ग मग एखादं नाव काय सांगू का सांग ना जरा. झालं झालं ग. चंद्रा काय ग. एखादं नाव घे मी कशाला घेऊ? घे ग अगं घे ग आता घे आता मावशी घेते बाई पण एखादं नाव घेणार हा. हो एकच आहे ना घरी हो का मावशी. मग एकच घे ऐका आता.
अंगणातील तुळस म्हणजे पावित्याचे स्थान. अंगणातील तुळस म्हणजे पावित्याचे स्थान आणि अभिरावांमुळे मला मिळाला हा सौभाग्याचा मान. छान ना ग? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस चाललं आहे. संदीप जाधव यांच्याकडून खास चंद्रासाठी 101 रुपयाचे बक्षीस चाललं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्र हिने त्यांचं नाव घ्यायचं आहे. संदीप. ए मावशी, आमच्या संदीपरावाचं नाव घेऊ का ग? हे घे. खरंच हो? किती ते ऐका हा. गाई डाळ, तुरीची डाळ. अगं ती शिजली मग अशी. ए मावशी थांब ना जरा. ऐक आता. गाई डाळ, तुरीची डाळ आणि संदीपराव तुमच्या मांडीवर खेळून मी 1 2 3 4 5 6 महिन्यातच काय ग? तसेच मस्त केली गं. मंगेश कदम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच सुरेश काटकर. हे घे. सुरेश रावांची पण घेते. ऐका साज केला शृंगार केला पाहत होते आई ना. पण ते तुला घेतल्याशिवाय काय आहे ना? थांब की जरा. हे. ऐका साज केला शृंगार केला पाहत होते आई ना. सुरेशला. आणि सुरेश रावांच्या मिठीत गेल्याशिवाय मला बाई झोप बसली. या, आता या. काय कसं झालं तुला हे? जरा इकडे ये ग. तसेच करण खापरे खास मावशीच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. करण. आता ऐक. श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीठ. श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीठ आणि करणरावण दिला प्रेमाने पीठ. तसेच नवनाथ लाड यांच्याकडून खास चंद्रासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्र हिने त्यांचं नाव घ्यायचं आहे. नवनाथ. ऐक मावशी, हांड्यावर हांडे सात आणि मधल्या हांड्यात काजू. काजू. अगं हो त्यांची काजू. काय ग? त्याने आणली काजू. ऐका का? हांड्यावर हांडे सात आणि मधल्या हांड्यात काजू आणि त्या नवनाथरावांचा कधेला मी का राजूबाई. तसेच अभिषेक पिटले यांच्याकडून खास चंद्रासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. त्यांचंही असं म्हणणं आहे की चंद्रा याने त्यांचं नाव घ्यायचं आहे. अभिषेक. नाव कसं ते? अभिषेक. अभिषेक का? घेते ते. इथे गेले ते अभिषेकराव. घेते आता ऐक. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. नाही ना? जरा पुढे थांबा. पुढे ऐका आता. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. त्या अभिषेकरावांची मी पहिली नव्हे तर पहिली दुसरी तिसरी चौथीला वर. घ्या, अजून घ्या. आणि हिला घेऊन जा बाजाराला. ए मावशी, तू येतेस का सांग? तुला रस्ता माहिती? मग मी जरा आपला पुढे. अगं हो बाई चल. थांब गे जरा. पण ते पहिल्या नावात काही मजा नाही आली बघ. हो ग. अजून एखादं असं छोटं तरी नाव हो देखील. ए मावशी, आता ते कशाला गं? गव्हासाठी तरी घे. ये इकडे आता. मावशी, ते घेऊ की ते घेऊ सांग? दोघांचं मिळून एकच घे. मावशी, अगं नाव म्हणते मी. घेते बाई ऐक. ऐका पण कुणी हसायचं नाही तर नाव घेणार बघा. तुला काय करायचं? हसले दात पुसतील. मावशी तुझी दाद दिसते. घे ग. अगं घे ग आता. केस पाठ. अगं फाटल की आता. काय गं? आता केळीचं पण तर वाटलं फाटत आहे की. नाही फाडायचं. आमच्या घरी आणले ते पाठ. ह्याचे ह्याने आणले ढगावर शेकून आणले वाटतं. थांब आता. केळीचं पाठ. आणि आमच्या ह्यांचं घेताना काय ग? आमच्या ह्यांचं नाव घेताना का? आमच्या ह्यांचं नाव घेताना मला बाई कसं 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 काय झालं का? मला वाटलं पावसात मोर नाचते. नावाचं ऐकणार नाही. डब्यात घेऊ चल. कोण इकडे?
वेगळी अशी एखादं नाव घे की. नाव घे तर जवळ ना जरा. मी नाही का बाई घे ग. काय म्हणते बाई? आता ती एवढी म्हणते जा तिच्या जवळ. बात काय कर अजून जरा एक ग. आता कळलं घे मला एवढी घेतली की काय? नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी, नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी, मावशी नीट चालायची तुला तुझी काष्टी काय झाली? मावशी सुटणार काष्टी, मावशी सुटणार. तुला बाजाराला यायचंय अगं हो, मग काय झालंय पण मावशी काष्टी खोचून घेऊ सुटेल बाई. अशी नाही सुटायची ती का ग तुझ्या ह्यानी पुसते की काय? बघितलं काय करायचे तू नाव घे झालं ना तुझं तू ये ग बाई ही काशी हे आता ऐका तुझं काय ग? एवढे मोठे सुपात एवढूसे गहू. एवढं मोठं सूट घेत दिसणार आहेस का तू ए मावशी, अगं मस्करी केली ऐक गं. एवढे मोठे सुपात एवढूसे गहू. एवढीच घ्यायला पाहिजे नाही शकणार आहे का तुला ए मावशी, घे काय तर घे ग बघा. एवढ्या मोठ्या सुपात एवढूसे गहू. माझं लग्नच नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ? नाव कुणाचं घेऊ का? जरा इकडे ये का जरा अशी पुढे जा ग. नाव तिकडे नाव घ्या तिकडे तिकडे धाव घेतली तुला नाव खूप पेलं अगं ये की इकडे. हो गाडी तर तू नाव घे ग. बघू हे आमचं लादाचं झाड आहे हा लावला की लगेच लागतं बघ काय ग बघायचंय जरा ते हो. हे बघा हसलं असं काही हसलं. आता नाव घे ग आता ऐका. ग मावशी नाव घेते जरा जवळ ये ना ग. मी नाही ग बाई आता हिच्या पण जवळ जायचं का ग? ये ग. हा बस जरा ये ग. आता घे ग नाव घे ऐक आता नवऱ्याने घेतलेला साडीत मी अप्सरवाणी नटली. अरे काय म्हणते ही नवऱ्याने घेतल्यासाठी ही अप्सरून घातली आणि ही ए मावशी मला पण आमच्या नाही घेते मोर पंख छान दिसतात. कधी कुणी बघितले हो ग. ए मावशी आमच्या ह्यांनीच घेतली का? अगं तेच म्हणते मी नवीन घेते ते कुणी बघितले हे ग जरा बाई. ऐक आता नवऱ्याने घेतलं काय झालं तुला लाजायला घे आता घे नाव लाजायचं पण असणारच. नवऱ्याने घेतली साडीत मी अप्सराने नटली. नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सराने आता नटली. ऐका. मला पण मावशीच्या हातभर फाटली. काय ग? अरे साडी ग. फाटली बघता नाच नाही वाटली चल तिकडे ग जेवढी मस्ती करतात काय ग बाई हिचं म्हणजे कुठे साडी गादी तुझी गर्दी अगं मावशी, ते मी कशाला गं? ह्याला सांग जरा नाव कसं असतं ते असं म्हणते. हा. ऐका ग तर मग. जन्मदिला मातेने पालन केले पित्याने, जन्मदिला मातेने पालन केले पित्याने, श्रीकृष्णाचे नाव घेते राधा या नात्याने. राधा कोण नाव घेतलंस ग? कार्यामध्ये अंगा जरा पिंगाला वाटते मावशी काला मला म्हणते का? तुला म्हणते अगं हे पोरी, काय ग म्हणताय? आता काय झालं अगं ह्या मावशीने आपल्याला नाव विचारलं, तिने नाव नाही घेतलं ते. ए मावशी तुला एखादं नाव घे का? अगं घे गं. मला लाज वाटते. आता घे का? अगं ये मावशी. मला लाज वाटते मावशी तू बघ तुझं ध्यान घे ना. हे होय घ्यायचं काय मावशी मला लाजारूचं साडे वाटतं. लाजतंय ग बाई, लाजतंय. मग तू काय सांगते घे 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 मी घे मी ते पण लाजतंय. आता ऐका सायाच्या पानाखाली तसा ठेवला होता झाक ए मावशी सायाच्या पानाखाली असं कसं ससा बोललास का? तो मेलेला होता सायाच्या पानाखाली तसा ठेवला होता झाकून सायाच्या पानाखाली तसा ठेवला होता झाकून तुझा घरी नवरा आहे ना मग माझ्या म्हणून का बघते वाकून ए, मी का बघू? आता चला सरला. चल हे थांबा 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 काय ग? आता काय झालं ग? आता ह्या घाटानं तू गप्प गप्प जायचं का ग मग का? एखादं गाणं म्हणू का तू म्हणतेस गाणीच म्हणते बाई म्हण. म्हणू हे पूर्ण चला का मागो मग हा. मी म्हणते गाणं. अगं मी म्हणते अगं म्हण ग बाई म्हण.
माझं लिंबोनी पोळी फटाकडे काय आणि हे काय गं? माझं लिंबू लिंबू. हे कसं नाचायचं का गं? तू म्हण की नवऱ्याला म्हणतो नवरा नाही खरंच मावशी खोटं खोटं म्हण म्हण या कसं आहे ना आपण कडे म्हणूया एखादा मावशी ऐका आता जा जा गं, जा म्हणा म्हणा तिकडे ए म्हणा गं. माझ्या अंगणात मोरियो आल्यापासून मोरत नाचत दिसतं काय ते नवीन म्हणती असं म्हणते हा राधे मीच म्हणते आता ऐका 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 चला गं. घाम आला ग यमुना घाटात घाम आला ग यमुना घाटात अग पायी हरी लपत लपत वाटे अग पायी हरी लपत लपत वाटे मी गिरिधारी कृष्ण मुरारी मी गिरिधारी कृष्ण मुरारी आठव्या अवतारी अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणारा अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणारा
एका क्षणात भ्रमण करणारा श्रीकृष्ण भगवान तोच मी. युगायुगाच्या कालखंडात असंख्य नेते मातले, त्यांनी पापांचे डोंगर या भूमातेवर रचले. त्या पापांचा भार या भूमातेला तळण्यात आला तेव्हा भूमाता गायी रूपाने ब्रह्मदेवाला शरण आली. ब्रह्मदेवाला त्यात काही सूचनेच झाले तेव्हा आकाशवाणी झाली, यो हो ऋषीमुन्यो, काही काळजी करू नका. कंसाच्या बंदिशाळेत वसुदेव देवकीच्या पोटी मी आठवाचा धारण करेन. तो दुष्टाचा नाश करून भक्तांचा सांभाळ करेन. बोला पुंडलिकावर दे. हरी अरे हो, आले माझ्या लक्षात. आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना आपले मार्ग पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. हो हॅलो देवा. कुंजवनात नेतो गाईचा राया, या कुंजवनात नेतो गाईचा राया, गाईचा राया नाना बरी खेळ खेळाया, गाईचा राया नाना बरी खेळ खेळाया. कुंजवनात या कुंजवनात नेतो गाईचा राया, हे कुंजवनात नेतो गाईचा राया, गाईचा राया नाना बरी खेळ खेळाया, गाईचा राया नाना बरी खेळ खेळाया. ए पेद्या. अरे आपल्याला देवाला हाक मारली आहेत का? होय मला पण ऐकू आली रे. हा? मला पण ऐकू आली. हो, तर देवाने हाक मारली आपल्याला. हे माहिती नाही कुठं. हे बघ, बाटलीचा आवाज येतोय. होय होय. तिथं कुठे असले पाहिजे बघ. हे मेल्या. हे मित्र आलो. देवाची त्यांना प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवा एवढं घाई घाईने बोलावण्याचं कारण तरी काय? सवंगड्यानं 16,360 मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपवितो. काही हरकत नाही. या पण ही कामगिरी आम्ही करतो. आम्ही येतो. हा. काय तरी बघतोय? काय बघतोय म्हणजे हा? मी काय म्हणतो हा. देव काय बोलले 16,360 गवळ्यानी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालतायत. या आकड्यात आणि माझा काही मेळच लागत नाही बघ. काय म्हणतो? अरे म्हणजे 16,360 हा हा. मला फक्त 10 तेवढंच माहिती. हे 5 हा. हे 5 हा मग तू शाळेत गेलाच नाही? शाळेत कुठे गेलो मी. हा? मी म्हणतो हा. जरी मी आता एवढा राहिलो ना हा. 4-5 जणी शिकवीन. बाकीच्या बाकीच्या तू काय घराच्या पिढीत काय? हे काम करणार कोण? एक काम करूया का माहितीये का? काय करूया? आपल्याला एक कोणतरी पाहिजे बरोबर. होय, पाहिजे पाहिजे. आपण त्या वाकड्याला बोलवूया का? हा, तो हुशार आहे. होय होय. त्याला दाख मार. जमल ना त्याला? हा, होय. हात भरून बघतो आहे करायचं. बघ बघ बघ. ए वाकड्या अरे काय ते काय? जवळ आहे, जवळ आहे. जवळ आहे. अरे मेल्या लवकर ये. अरे कशाला? अरे देवानी कामगिरी सांगितली आहे. बरं बरं आलो आलो आलो. लवकर ये, लवकर ये. येतोय ना? अरे काल तू दामातुनी हाकही मानली, हलवलच्या लाला माझी गायही दुखली, हल तिला मी थोडतोया तुझा हाय काय बघतोया, हलवलच्या लाला नाही बघ बेटा हायला झालोया, होतय दग 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 उन्हात दग 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 उन्हात दग हा. काय तमरून आले जमलो? चल मग अरे हा बघ. हे बघून अरे हा कोण?
तो पडला हा तुला पडला अरे इकडं सपाट आणि हो इकडं सका अरे तुला मा अरे मेला तुला मी पैसे दिलं तो केक कापायचा मेला हे काय लागलं मी कुणाला काय नाही तू घरात चल तुला सपाट करतो काय माहिती अरे रे हा अरे मेला मगाची गंमत झाली ना रे काय झालं अरे काय म्हणजे काय अरे मेला ती माता लिहिली हे काय मग कुठं आहे अरे हे काय मध्ये बघते आहे अरे अरे हे काय मेला तत्माच्या मध्ये बघते बघ त्याच्या कालोखात मला काही दिसत नाही अरे मग जमत ती माझ्या का बघते तुझ्याकडे चल मेला मी काय बघत आहे अरे मेला आवाज ऐकते तुला मी काय चल मग काय केलं तू काय करू मेले नो आयत नाही आयत आहे हिंमत करू तिच्या मी पण तर म्हणू दे अरे एवढ्या घबरली ना बोलवलो कशा आता मुद्द्यावर आला ठीक आहे सांगतो ठीक आहे म्हणतो देवाने आपल्याला कामगिरी सांगितली अरे ते कोणती रे 16,360 कौलनीचा मेळा आठवण करू तू का बोलतो जाता बोलू नको पप्पा बघील मी काय म्हणतो 16,360 कौलनीचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला अडवायचं तिथं थांबवायचं खायचं त्यांना सांगायचं बाजारला जायचं नाही रस्ता प्रतिबंध आहे. मला कसं बोललो आता हा बघ अरे आम्ही काय विचार केला मी 4-5 जणी अशा शिकवले ना का 2-3 बघील बाकीच्या तू आणि मी हा बघ, आहे. हो. हा. म्हणून हाक मारली तुला तू नको रे. तुला शब्दार नाही. तुला शब्दार नाही. अरे, अरे मेरा माझ्या मोठी गंमत आहे बघ. बाय दाखवा दे. दे दे बघा. हा बाप काय ना. हे काय? दगड. आणि हा इथं ठेवायचा. इथं ठेवायचा. त्याच्या मागं मी नोकणार. माझ्या मागं तुम्ही नोकर. म्हणजे आपण कवलीला चाप कधी करणार. काय सांगतोय? तर मग हा दगड. त्याच्या मागं तू नोकणार. मी नोकणार. तुझ्या मागं आम्ही. कोणाला दिसणार नाही. कोणाला दिसणार ह्या लोकांना पण दिसणार नाही. बघूया. ठेवतो? मला बोलू का? हा. माझं तुला होतं की काय बघ हा बघ अरे काय करवा दिसले याला मला मेला तुला मानो अरे गदा हलतं म्हणजे काय हलतं काय हलतं मेल्यानं हरी हलतं हे माझ्या पण हलतं बरोबर आहे हे पण हलतं हे काय म्हणतो काय कवलं आता टाइम झालं होतं काय पाहिजे इथे बघूया अरे मेरा तुकडा उतारली की काय धन्यवाद. आकाश उदय याच पुढील चंद्राचा आकाश. हे घेऊ का ते घेऊ का ते घे आता मावशी आकाशावरचं नाव घेते स्वराज्य सभेत लोकमान्य टिळक आकाशरावांच्या नावाने कुंकू लावते बाई खेळत. धन्यवाद. त्याचप्रमाणे मुक्ताई दिनेश राऊत व ज्ञानाई दिनेश राऊत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 पारितोषिक आलंय. तसेच ओंकार खापरे
यांच्याकडून खास कृष्णासाठी 201चं पारितोषिकालय. नमन मंडळ या सर्व पक्षांचे सतत श्रोणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. हे तर बाई म्हणतात आज खूपच उशीर झाला बघ आणि सूर्याची माझ्यावरती आलाय. मग चला मी गेली म्हटलं. ए राधी, तू वासरला काय खेळणार गं? अगं मला पण आबोली दसरा खूप आवडतो. मी पण आबोली दसरा खेळणार ना. अगं त्याला बाई धरलं आणि ह्या छोट्या मुलगीला पुढे घ्या. ए इथं चला पटपट. पाऊस बसला बाई. यायला उशीर होईल आपल्याला. अगं बाई ए मामा, अजून चालायचंय का गं? त्याला झोपू त्याला दे. जरा पुढे त्याला वाटलं. अगं थकायला मला काय गं? नाही गं. काय गं? मला मावशी ए म्हातारे या. कोणाला आवाज दिला तर तुला मोठी आहे दिसते. दिसते आहे कोण आहे तरी? पण म्हातारी नाही. थोडे थोडे काय मी मथुरेच्या बाजारात जाते बघ. बाजारात जाते. काय जायचं नाही आम्ही दुसऱ्या मार्गात जाऊ. पण तुम्ही हात तरी कोण? अरे मारक्या हे चंद्रा काय ग? अगं हसतो ना. कोण ग? हा बघ. ए हा गं. ए मावशी, हसतो. हसतो ग. अगं थांबलं काय हसतो? परवा गमत काय झाली माहिती सांग मावशी. ए म्हाताऱ्या जर काय नको पूर्ण ऐका. आता हा छोटासा एवढीचा बाजारावर राहून सुस्त करतात. काय ग मावशी हे? अगं थांब गं. गमत तर पुढे. तर काय झालं मी त्याला मस्करीत म्हटलं बाबा इथं काय करतो तो हा काय म्हणला मी मुंबई बघताय. मुंबई? आता एवढं मस्करीत मी काय म्हटलं बाबा एवढी बाजूची मुंबई. तेव्हा हा काय म्हणाला संध्याकाळी मध्ये बाबा येऊ तुम्हाला मोठी मुंबई दाखवतो. खरंच ग बाई. मावशी, तुझं पण का? तू पण सावध ग मावशी. ए ते जाऊ दे आता. तुम्ही हात तरी कोणते सांगा. नाही सांगा. कोण आणि हा आणि मेले तू कोण? ए, म्हातारे. मावशी, हे का ग? ए, पोरीनो, हा माझा तावड दिसतोय बघ. ए, म्हातारे. पोरीनो, हा माझा तावड दिसतोय बघा. मावशी कोणाला विचारणार का? नाव घेतलं तर बाजार पाहिजे. खरं खरं एक चहा दोन खारी. एक चहा दोन खारी आणि तुमच्या पाटलात रेलेले भारी. मी तुझं घेऊ हा, ठीक. अरे वाटाण्याच्या भाजीत खोबरं टाकलं तिथून 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 मेले एवढा आकारला तो वाटाणा कुस्करून ना. काय करणार त्यातून लावला नाही तुला आजी. अरे वाटाण्याच्या भाजीत खोबरं टाकलं तिथून 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 हा. आणि या म्हातारीचं नाव घेतो टकाला टकाली पाटावर बसून हा तुमचं म्हणणं काय ते सांगा. म्हणणं काय म्हणजे काय तू बाजारला जायचं नाही तिथं बसायचं एवढंच. ए पोरीनो काय ग चवला नको ठीक आहे. खरंच? एक बसा ग. ए, बारक्या पोरीला मध्ये घ्या. ए, ग, बस अशी. अबोय हा. अरे बघून ये बच्चा काका. अरे मेल्या बघून ये तुला पण माहिती तुला माहिती गावाला चांगलं अरे मेला मी हाय रे अरे टाकला असता म्हणून काय झाला बसले बसले काय झालंय तुला? काय हे अरे मोठी आहे बसले नाही मोठी आई बसली नाही होय झालं
इथे पण खाली म्हणजे हा. इथे पण अरे आता काय झालं तुला अरे हा सगळा बघा तुला बघा काय हात म्हणते माझे कमर दुखते मी कमल दुखते म्हणजे मागायचं मी म्हातारे, तुला बसवायचं मी अरे मला बतावलं हे कोण आहे मग बसव बघू. बतावतो वादिरू देवाला पाठवूया पटकन पाठवूया चला आता खूप आहे उशीर होणार होता. आता हे राधे ए मावशी आता हे कोण ग तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, सोन्याच्या विठेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदीशाळेला. अगं हो राधे, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण त्यासोबत रासलीला खेळ ना ग. अगं हो. त्यागच आहे ना.